म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5,354 घरांसाठी आणि 77 भूखंडाच्या विक्रीकरता लॉटरीची घोषणा करण्यात आली होती. आता म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरीची सोडत 11 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व वसई पालघर येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5,354 सदनिका व ओरोस म्हणजे सिंधुदुर्ग, कोळगाव, बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी 1,84,994 अर्ज आले असून अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज प्राप्त झालेत. कोकण मंडळातर्फे लॉटरी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता येईल. विजेता अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी 6 नंतर प्रसिद्ध होईल. विजेता अर्जदारांना SMS द्वारेही विजेता ठरल्याबाबतचा संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणार आहे. तसेच सभागृहाच्या आवारात व सभागृहात LED स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिंकवर व म्हाडाच्या फेसबुक व यूट्यूब पेजवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा आहे. थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना तत्काळ निकाल जाणून घेता येणार आहे. म्हाडाने केवळ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने तब्बल 8 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. तसेच शासनाला देखील GSTच्या माध्यमातून 1,42,00,000 रुपयांचा महसूल मिळाला आहे. घरांसाठी अर्ज करताना म्हाडा अर्जदारांकडून अनामत रकमेसह 590 रुपये चार्ज करते. यात 500 रुपये अर्ज शुल्क आणि 90 रुपये GSTचा समावेश असतो. अर्ज शुल्काचे 500 रुपये म्हाडाला मिळतात. अशा प्रकारे 1,58,424 अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने 7,92,00,000ची कमाई केली. तसेच प्रति अर्ज 90 रुपये GSTच्या माध्यमातून 1,42,58,000 रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झालेत. अशाच माहितीसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.